आहे आणि अंजली भारती जे सुप्रसिद्ध असे प्रबोधनकार आहेत, गायिका आहेत, अंजली भारतीताई ते इथे त्यांची भेट झाली आमची आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन कसल्या संदर्भामध्ये दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊ. काय जय भीम, तुम्ही आज विधान भवनाच्या आत गेले आणि निवेदन दिलं, कसल्या संदर्भात? ॲक्च्युली आमची 10 वर्षापासून माझी माग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादर स्टेशनला नाव मिळालं पाहिजे. तर आता सर्व उठतात आणि सर्व म्हणतात की आमचं बाबासाहेबाचं नाव भेटलं पाहिजे, बाबासाहेबाचं नाव भेटलं पाहिजे. पण आमच्यापाशी काय सत्ता आहे का आम्ही म्हटलं आणि आम्हाला निवेदन, आम्ही न निवेदन देता आम्हाला नाव भेटेल म्हणून? कारण निवेदन दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासाठी किती वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला आणि किती लोकांचे जीव गेले, त्यानंतर नाव भेटलं. आणि आताही आम्हाला संघर्षाशिवाय काहीच भेटत नाही. आमच्या घरी काय सत्ता आहे का की रात्री सही मारली आणि दुसऱ्या दिवशी औरंगाबादला संभाजीनगर नाव मिळालं? असं काय होणार नाही आमच्यासाठी. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे दादर स्टेशनला नाव भेटलं पाहिजे. त्यासाठी मी सर्व मंत्रिमंडळांना, सर्व दिल्लीचे सुद्धा मंत्री आणि इथले सगळ्या मंत्र्यांना मी अधिवेशनमध्ये लेटर दिलेलं आहे की एवढ्या दिवसाचा तिनं वेळ दिला आहे त्यांना की 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही याच्यावर विचार करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे दादर स्टेशनला नाव द्यावं. यासाठी मी आज इथे निवेदन घेऊन आली होती आणि सर्व मंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, जे काही जेवढे आहेत इथं सर्वांना दिले आणि दिल्लीला पण सगळ्यांना मेल केलेला आहे. तर हे त्याचं निवेदन घेऊन आले. निवडणुकीच्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फलकावरती म्हणजे वापर केला जातो. सगळे पुढारी जे आहेत ते वापर करतात, बाबासाहेबांचं भाषणामध्ये नाव घेतात. परंतु निवडणूक संपली की त्यांना म्हणजे कुठे जर नाव द्यायचं असलं बाबासाहेब आंबेडकरांचं तर त्यांना विसर पडतो, दिरंगाई लागते. आताचं कसं सरकार आहे, मी डंकेच्या चोटर बोलणारी अंजली भारती. आताचं सरकार म्हणजे कसं हरामखोर सरकार आणि भाडखाऊ सरकार आहे. आता यांना जर काम पडत असेल तर कामासाठी हे बाबासाहेबाचा फोटो समोर लावतात, काम पडत असेल तर निळा झेंडा समोर लावतात आणि काम झालं तर लगेच संविधान बदलावायच्या गोष्टी करतात. आणि जेव्हा इलेक्शन येते तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की स्वतः बाबासाहेब जरी आले तरी संविधान बदलवणार नाही. आणि आतमधून संविधानाचे सर्व काळ्या करणं चालू आहे, आतमधून संविधानाचे एक कलम बदलवणं चालू आहे. त्यांचे नेते वेगळं बोलतात, हे वेगळं बोलतात. हे सरकार जे आहे मनुवादी सरकार आहे आणि हे फक्त आणि फक्त आंबेडकरी जनतेला आमच्याकडे कसं घ्यायचं, आंबेडकरी जनताला चिवत्या कसं बनवायचं. आणि आमचा समाज वेळा आहे बिचारा, लगेच यांच्या बातामध्ये येते आणि यांना लगेच वोट द्यायला तयार होऊन जातात. हे कामापुरता आमचा इस्तेमाल करतात. यांना काही गरज नाही बाबासाहेबाची ना बाबासाहेबाच्या जनतेची. पण माझा समाज झोपलेला आहे, माझा समाज जागा व्हायला पाहिजे. तो जतपर्यंत जागा होत नाही तेथपर्यंत याची दुकानदारी चालू राहणार आहे. तर गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करता समाजाला जागृत करण्यात, बिलकुल. तरी समाज का झोपलेला आहे? तर आता चालू आहे ना, प्रयत्न चालू आहे आमचे. कारण काही समाज कसा आहे मनुवादीचे पाय जाऊन चाटत बसलेला आहे. पण शेवटी विषय असा आहे, ते दिलचे जलमरचे सारे चमचेच ना, कोणाला दोन सारे आमचेच ना. काही आमचे नेते त्याच्यामध्ये जाऊन त्याचे एक हड्डीचा तुकडा फेकला आणि ते हड्डी सगळं तिथं बसलेले आहे. त्याच्यामुळे सगळा समाज जागा होईल कसा? वाटले गेला आहे ना समाज, अर्धा तिकडे गेला अर्धा इकडे गेला, मग कसा समाज जागा होईल? त्याच्यामुळे वेळ लागेल ना समाजाला जागृत व्हायला. पण मी दीदी अंजली भारती मरेपर्यंत मरेल तर समाजासाठी, जगेल तर समाजासाठी, आडवा आलं समाजाच्या तर कापून टाकण्यासाठी. म्हणून आजपासून नाही तर जेव्हापासून बाबासाहेबांनी बुद्ध समजला त्या दिवसापासून प्रबोधन करते आणि जीव हातावर घेऊन करते. किती धमकीचे फोन येतात, तू ह्या मंत्र्याला बोलली, तू त्या मंत्र्याला बोलली, आम्ही तुला बकऱ्यासारखं कापल्याशिवाय राहू नये. तुम्ही खूप बोलते, मी काय एका जागी बसणारी आहे का? मी ऑलरेडी खुले आम बोलते, खुले आम फिरते. कोणी मायचं दूध पिलाय तर या मरायला जो भीतात त्यांना भीती वाटते ना. चांगलं होईल ना जर समाजासाठी मरेल तर समाज तरी जागा होईल ना कमस कम. की आपल्या समाजाची मोठी गायिका आपल्यासाठी मेली, त्याला तरी लाजा वाटतील. म्हणून मी तर म्हणतो की मला मारून टाका रे, कमस कम माझा समाज जागृत होईल. मी आजही मारायला तयार आहे, कारण कोणी ना कोणी आमच्यात मेल्याशिवाय नाव होत नाही आणि मेल्याशिवाय दुसरे कोणी जागृत होत नाही. मी मेली तर नक्की समाज जागृत होईल, मी तयार आहे मरायला. दादर जे स्टेशन आहे, टर्मिनल आहे, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळायला हवं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होता. तुम्ही अशी मागणी कसं कराल? हवेमध्ये गोळीबार केल्यानं मागणी भेटत असते का? उचललं दादरला नाव भेटलं पाहिजे. अरे जीव दिले तर सरकार नाव देत नाही, नुसतं तुम्ही हवेत म्हटल्यानं नाव भेटणार आहे का? आम्ही निवेदन नाही काही केलं तरी आताही बघा तुम्ही दादर स्टेशनला बाबासाहेबाचं नाव भेटायसाठी किती आहुत्या द्यावं लागेल, कित्येक वर्ष निघून जातील. हे तसं देणार नाहीत मला माहिती आहे का? आमची काय सत्ता आहे
का आमच्या हाती? यायच्या हाती सत्ताही आहे आणि भत्ताही आहे, त्याच्यामुळे आम्हाला कसं एवढ्या लवकर नाव मिळणार आहे? समाज एकत्र आला पाहिजे. तुम्ही गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करता. एखादं समाजासाठी एखादं गाणं तुम्ही म्हटलेलं असेल ते आमच्या समाजासाठी नाही, मी दादरसाठी गाणं म्हटलेलं आहे. अच्छा, दादरसाठी आणि म्हटलंय माझा समाज जरी एकत्र नाही आला तर लोक म्हणतात का नेत्यांना एकत्र बोला. मी तर डायरेक्ट डंक्याच्या चोटवर म्हणतो, जे नेते एकत्र येत नसेल त्याची सुपारीच देऊन टाका. मला काय करायचं असं यायला जगवल्यापेक्षा मारलेलं बरं ना. कमस कम कोणीतरी असा उभा होईल ना. बाबासाहेब तर उभा होऊ शकत पण नाही. बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे, संविधानाच्या मार्गाने चालायला हवं ना. म्हणजे अशा केल्याने काय म्हणजे बाबासाहेब हे पण बोलले, संविधानाच्या मार्गाने चालणं. बाबासाहेब हे पण बोलले, जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुन्हेगार आहे. जर आमच्या शरीरात नासूर खून झाला किंवा गँग्रीन झाला तर हात कापता की ना तुम्ही? कापता की ना कापत? गँग्रीन झालं तुमच्या हाताला तर तुम्ही काय करणार हे सांगा मला. तुम्ही म्हणाल का संविधान बाबासाहेबांनी सांगितलं? बिलकुल सांगितलं. पण बाबासाहेब त्याच्यात हे बोलले, जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुन्हेगार आहे. आम्ही कसं का, आम्हाला बुद्धाचा धम्म दिला. आम्ही शांतवादी लोक आहोत. आम्हाला कधी वाटत नाही की कुठेही कोणच्या क्रांती घडवावी म्हणून. पण तुम्ही जर आम्हाला मजबूर करत असाल तर मग असं जगल्यापेक्षा मेलेलं बरं, आणि आम्ही मेलेलं पेक्षा दुसऱ्याला मारलेलं बरं. मग समाजासाठी मी मारायला तयार आहोत, मरायला तयार आहोत. म्हणजे तुम्ही जे दादरवर मी दादरला 10 वर्षापूर्वी माझं गाणं रेकॉर्ड झालेलं आहे. आम्ही भीमाचे रे पोर बन्ना तलवारीची धार, आम्ही भीमाचे रे पोर बन्ना तलवारीची धार, वाहून जाऊ द्या रक्ताचा पूर, नाव दादरला पाहिजे रे आंबेडकर, नाव दादरला पाहिजे रे आंबेडकर. 10 वर्षापूर्वीचं माझं गाणं आहे. आता कधी न्याय मिळेल आम्हाला हे माहीत नाही, पण जतपर्यंत जिवंत आहे विषय माझा हाच आहे आणि संघर्ष माझा हाच राहील की दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे. यासाठी जर मला आत्मदहन करावं लागत असेल, मला जीव द्यावं लागत असेल तरी मी तयार आहे. त्यासाठी जर मला जीव द्यावं लागत असेल, जर मला मरावं लागत असेल, मला आत्मदहन करावं लागत असेल, मला कोणाला मारावं लागत असेल तरी दीदी अंजली भारती डंक्याच्या चोटवर तयार आहे. निश्चितच दीदी अंजली भारती